आपण भारतीय कलांचा इतिहास या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतो. चला तर ह्याच्यामध्ये आपण आता शिल्पकलेचा अभ्यास आता करत आलो होतो की कशा रीतीने त्यांचे रचना आहेत, कशा रीतीने ते केलेलं आहे. तर आता पुढे तर ह्यांची प्रवेशद्वार, ह्यांच्यातील आतील खांब आणि मूर्ती हे शिल्पकलेचं एक उत्तम नमुने असतात. शिल्पकला ह्याच्यामध्ये ना अगदी बारकाईने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसून येते. कशी तर प्रवेशद्वार, जिथं आपण सुरुवात आपण आतमध्ये जिथे जातो, आपण जिथे आतमध्ये जातो ती जी प्रवेशद्वार असतात त्याच्यावरती त्याच्यानंतर आतले सगळे खांब आणि त्याच्यातल्या मूर्ती, त्याच्यामध्ये आपल्याला ही शिल्पकलेचे उत्तम असे नमुने दिसून येतात. त्याच्यानंतर त्यांच्या सगळ्या बाजूच्या भिंती आणि त्याच्यानंतर छत वरचं ह्याच्यामध्ये सुद्धा उत्तम असं चित्रकाम आणि लेण्यामध्ये तर अजूनही काही प्रमाणामध्ये ते टिकून आहे. काही काही ठिकाणी थोडस ते हे झालेलं आहे, थोडस नुकसान त्याला झालेलं आहे, परंतु काही काही ठिकाणी हे अगदी तसंच अजून पण आहे. मग तसं बघायला गेलं तर आता बघूया पुढे की महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांना इसवी सन 1983 मध्ये जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आला. म्हणजे बघा, आणि भारतामध्ये मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारणपणे इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये गुप्त साम्राज्याच्या काळामध्ये झालेली आहे. आणि या गुप्त काळाच्या सुरुवातीस मध्ये जो गाभारा होतो, आता मी बोलले ना प्रवेश केला की मग गाभारा लागतो, तर त्यातले जे 4 स्तंभ म्हणजे 4 जे खांब असतात त्याला असलेली जी ओसरी असतो एवढंच मंदिराचं स्वरूप होतं, म्हणजे एवढ्यापर्यंत सीमित होतं. आणि मग इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत भारतातील मंदिर स्थापत्य हे पूर्णपणे विकसित झाले की कशा रीतीने त्यांचा विकास करायचा, कशा रीतीने ते बांधलं जायचं, कशा रीतीने त्यांचा विकास करायचा हे त्यांना समजायला आलं. त्या शिल्पकला वाल्यांना त्यांनी केलेलं आहे तयार, त्या लोकांना कळालं, म्हणजे बदल होत गेल्यानंतर की ह्याच्यामध्ये अजून आपण सुधारणा केली पाहिजे, ह्याच्यामध्ये अशी सुधारणा केली पाहिजे, हे त्यांना कळून चुकलं. पुढे हे वेरूळ आणि येथील कैलास मंदिराच्या भव्य रचनेवरून आपल्याला पटकन कळतं. हे बघा, आपल्या काही प्रतिकृती आहेतच इथं दिलेल्या. तर मध्ययुगीन काळापर्यंत भारतीय मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली अशा विकसित झाल्या. मग त्याच्यामध्ये शिखरांच्या रचना वैशिष्ट्यानुसारच या शैली ठरवल्या जातात. शिखर कसं असतं, वरचं मंदिराचा शिखर म्हणजे कळस वरचा, तर त्या वरच्या कळसावरूनच त्यांची शैली ठरते. मग त्यामध्ये उत्तर भारतातील नागर आणि दक्षिण भारतातील द्राविड या 2 शैली प्रमुख मानल्या जातात. आणि या दोघांमधून सुद्धा विकसित झालेल्या अशा मिश्र शैलीला वेसर असं म्हणतात. काय म्हणतात? वेसर. तर मग मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात अशी आढळणारी भूमीज मंदिर शैली आणि नागर मंदिर शैली यांच्यामध्ये बरचस हे साम्य आणि सारखेपणा आढळतो. पुढे आपण बघितलं तर भूमीज शैलीत क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. परत एकदा मुद्दा वाचते. भूमीज शैलीमध्ये क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती ह्या आपल्याला वरपर्यंत रचलेल्या अशा दिसतात. अशा पद्धतीने त्यांची ती मांडणी केलेली आहे, अशा पद्धतीने ते शिल्प रचले गेलेले आहे अगदी कलात्मक रीतीने. त्याच्यानंतर मध्ययुगीन भारतामध्ये बघा, आता थोडासा कलाटणी भेटली, थोडस वेगळं आता, की मधल्या काळामध्ये आपल्या देशामध्ये कोण होते तर मुस्लिम सत्तेच्या आश्रयाखाली काही पार्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लाम पूर्व भारतातील असे स्थापत्य शैलीचे अनेक प्रवाह एकत्र आले. कारण त्यांच्या या काळामध्ये हे लोक आपल्या त्यांना भेट देऊन गेले, मग त्यांचा थोडासा प्रभाव निश्चितच येणारच. मग त्यातूनच मग ह्या मुस्लिम स्थापत्य हे विकसित होत गेले. मग त्याच्यामध्ये अनेक अशा देखण्या वास्तूंची निर्मिती केली गेलेली आहे. तर ते कोणत्या वास्तू आहेत बघा, आता उदाहरण त्या वास्तू वाचल्या ना मी की तुम्हाला बरोबर कळणार. दिल्ली जवळच्या मेहरौली येथील कुतुब मिनार, आग्रा येथील ताजमहल,
विजापूर येथील गोल असा घुमट आणि वास्तू मुस्लिम या स्थापत्य शैलीच हे जगप्रसिद्ध उदाहरण आहे. बघा, ताजमहल सगळ्यात जगप्रसिद्ध आपला आहे. कुठेही भारतामध्ये आणि जगामध्ये विचारलं सगळ्यात जगामध्ये जर विचारलं तर आपला ताजमहल हा जगप्रसिद्ध असं उदाहरण आहे. आणि कुतुबुद्दीन ऐबक इसवी सन 12वा शतक याच्या काळामध्ये कुतुब मिनार बांधला गेला. त्याच्या ह्याच्यामध्ये नावाने बघा, कुतुब ऐबक आपल्या ह्याच्यामध्ये तो येऊन गेलेला आहे इतिहासामध्ये. तेच आहे हे, त्याच्या ह्याच्याने ते कुतुब मिनार बांधण्यास प्रारंभ झाला. आणि अल्तमेश इसवी सन 13वा शतक याच्या कारकिर्दीमध्ये या कुतुब मिनाराचं बांधकाम हे पूर्ण झालं होतं. तर मग कुतुब मिनार हा जगातील सर्वाधिक उंच असा मिनार आहे आणि त्यांची उंची ही 73 मीटर म्हणजे 240 फूट इतकी आहे. बघा, पुढे जाऊया, आपण काय शिकलो त्याच्यामध्ये आपण बघूया की महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांना जागतिक वारशांचा दर्जा हा किती सालात देण्यात आला. त्याच्यानंतर अजिंठा आणि वेरूळ यांचं वर्णन लिहा आणि उत्तर भारतातील कोणत्या 2 शैली प्रमुख मानल्या जातात आणि शैली या कशा ठरतात आणि वास्तू मुस्लिम स्थापत्य शैलींची काही उदाहरणं तुम्हाला लिहायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया. बघूया अजून काय काय आपल्याला माहिती मिळतीये.